अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्थिनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः। संत संग ज्याला धला तीही लोकी मान्य झाला। धन्य धन्य ती संगती देव अमर इच्छिती। शिवहर शिवहार 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 शिवहार। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिवीर देवै सदा पूजिता। सामां पातु भगवती सरस्वती निशेष जाड्यापः। संत संग ज्याला धला तीही लोकी मान्य झाला। धन्य धन्य ती संगती देव अमर इच्छती। श्रेष्ठ आहे रे साधन होय दिनाचे कल्याण। धन्य धन्य ती संगती देव अमर इच्छिती। लक्ष्मण संग लाभला प्रभो पावन तो केला। धन्य धन्य ती संगती देव अमर इच्छिती। शिवहर टाळी टाळी शिवहार 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 शिवहार। पंचाचारा करू प्रथम नमन दुसरे चरण मन्मथारी। सर्वप्रथम सच्चिदानंद स्वरूप भगवान शिव परमात्मा तथा जगतवंद्य पूजनीय प्रातस्मरणीय जगद्गुरु पंचाचार्य संत शिरोमणी मन्मथ माऊली वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज जगज्योती महात्मा बसवेश्वर या पवित्र सिल्वासा केंद्रशासित प्रदेशाचे आराध्य दैवत, उपस्थित सर्व माहेश्वरगण, उपस्थित सर्व शिवकीर्तनकार शिवप्रवचनकार, उपस्थित टाळकरी माता पिता बंधू आणि भगिनी, गायनाचार्य परमपूज्य श्री नंदगवानकरजी, तसेच गायनाचार्य शिवभक्तपरायण हवगीजी पन्नासे, उपस्थित उभय विनेकरी आणि उपस्थित उभय मृदंगाचार्य पेटी वादक तथा संत मेळा यूट्यूब चॅनल या ठिकाणाहून आपण सर्वजण लाईव्ह पाहत आहात। भारत अभिनंदन करण्याची धरती आहे। भारत हा धर्मप्रधान देश आहे आणि म्हणून या देशामध्ये जन्म प्राप्त झालेला व्यक्ती धर्मानं शृंगारित होतो। अलंकारानं शृंगारित होणं त्याला भीती आहे चोराची, जीएसटीची, बंधूची, बायकोची, अनेक जणांची भीती अलंकाराला आहे। पण धर्म नावाच्या अलंकाराला भीती कुणाचीच नाही हे सिल्वासा नगरीनं जाणलेलं आहे। आणि म्हणून धर्म नावाचा शृंगार प्रत्येकानं धारण करावा आणि तो धर्म ज्यांनी प्रदान केला त्या संतांचं महत्व गाणारा हा अभंग आहे। शिवहर शिवहार शिवहार भारत ही सनातन संस्कृती आहे।
या संस्कृतीमध्ये अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक संप्रदाय, अनेक भाषा आहेत, पण सर्व धर्माचं, सर्व पंथाचं, सर्व संप्रदायाचं ध्येय मात्र एक आहे, सच्चिदानंद रूपाय. सच्चिदानंद पद प्राप्त करायचं आहे. आणि त्या पदाच्या प्राप्तीकरता सर्वात अगोदर मनुष्यामध्ये मनुष्यत्व असणं महत्वाचं आहे. काय असणं महत्वाचं आहे? दुर्लभम मानुषम प्राप्यम दुर्लभम शिवचिंतनम येन जानन्ति देवेशम तेषाम आत्मनिरर्थकः तेषाम आत्मनिरर्थकः. अहो, प्रत्येकामध्ये आत्मा आहे, पण तो जिवंत आहे की मृत आहे हे जाणण्याकरता धर्म शोधावा लागतो. आणि म्हणून धर्म एव हतो हंती धर्मो रक्षिती रक्षितः. धर्माचं पालन करता करता मरण आलं तर त्याला मरण म्हणत नाहीत, त्याला महानवमी म्हणतात. मरण अम्मा महानवमी, त्याला महानवमी म्हणतात. आणि महानवमी ही अत्यंत पवित्र संख्या आहे. तुम्हाला मराठी येते ना? मग 9 ही संख्या अत्यंत पवित्र आहे. 9चा पाडा येतो तुम्हाला? 9 दुनी किती येतात? तो 18. 1 आणि 1 अधिक 8 बरोबर 9. 9 त्रिक 2 अधिक 7. अगदी शेवटपर्यंत तुम्ही करत जा. हाती काय येणार आहे? 9. आणि म्हणून आम्हाला मरण आम्हा महानवमी आहे. शेवटी एकच शिल्लक राहणार आहे, आणि तो एक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होतो त्यांचं नाव संत आहे. शिवहर या भारत देशाचा धर्मग्रंथ भगवद्गीता आहे. आणि त्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेले संत कुणाला म्हणावं? अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार सुख दुःख सुखशमी. सुख आणि दुःखामध्ये समान राहणारा. संत म्हणजे नदीसारखे असतात, संत गायीसारखे असतात, संत वृक्षासारखे असतात. नवे नवे संतांचं शरीर, संतांचं जीवन हे चंदनासारखं असतं. आणि म्हणून सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्याः आणि परोपकाराय सताम चरित्रः. परोपकारासाठी संतांचं शरीर आहे, परोपकारासाठी संतांचं मन आणि बुद्धी आहे. ज्याप्रमाणे नदी प्रवाहित होत असताना नदीला घाण करणारा, नदीला स्वच्छ करणारा, नदी त्याला काय पाजते? गोड पाणीच देते. गाईला मारणारा कसाई आणि गाईचं पालन करणारा गोरक्षक, या दोघांनाही गाई काय देते? तिकडं नांदेड भागात तर दूधच देते, इकडं काय देते? दूधच देते ना, पहा. आणि म्हणून असं सांगितलेलं आहे, परोपकाराय सताम चरित्र. संत पाण्यामध्ये बुडणाऱ्या विंचवाला वाचवत असतात. आणि विंचवाला वाचवण्यासाठी पाण्यामध्ये हात घालतात, तर विंचू आपला धर्म त्या ठिकाणी पाळतो. विंचू संतांच्या हाताला दंश करतो. एकदा, दोनदा, तीनदा. तिसऱ्यांदा शेजारी बसलेला सज्जन म्हणतो, चावणाऱ्याला वाचवू नये. संत म्हणतात, विंचवाचा धर्म हा चावणे आहे आणि माझा धर्म हा वाचवणे. आणि म्हणून जे वाचवतात त्यांना संत म्हणावं. आणि असे संत वैराग्यमूर्ती शिवसंत, वीरशैव वाङ्मयीन शास्त्राचे कळस असणारे लक्ष्मण महाराज यांच्या चिंतनातला हा अभंग आहे. हा कार्यक्रम ज्यांनी आयोजन केला असे वीरशैव भजनी मंडळ, चालक मालक मित्र मंडळ, पुढं महिला भजनी मंडळ आणि सहकारी मित्र मंडळ यांचं खूप अभिनंदन आहे. कारण असं सांगितलं जातं, हा भारत देश कसा आहे पहा. भरताच्या नावावर भारत हे नाव पडलेलं आहे. आणि भरत कुणाला म्हणावं? सर्वात अगोदर या देशाचं नाव जम्बूद्वीप होतं. जम्बूद्वीपानंतर या देशाला नाव आलं हिंदुस्तान.
हिंदुस्थानानंतर ना या देशाला नाव आलं भारत, आणि भारतानंतर ना पुन्हा नाव आलं इंडिया, आणि इंडिया नंतर आता पुन्हा आपलं सरकार आल्यामुळं पुन्हा इंडिया आलं, हाय की नाही, भारत आलं भारत. आणि म्हणून भारत कुणाला म्हणावं? भाव घराच्या बाहेर गेला म्हणून वडिलांच्या हातामधला सातबारा घेऊन आपल्या नावावर जे करतात ना ते भारत देशातले नाहीत. भारत कुणाला म्हणावं? भाऊ वनवासाला गेलेला आहे, आणि म्हणून भाव येईपर्यंत भावाची वाट पादुकाची पूजा करून जो पाहतो त्याला भरत म्हणावं, आणि त्याच्या नावावर जे नाव पडलं ते भारत आहे. शिवहर सिल्वासामध्ये आल्या आल्या पूर्वी तर असं वाटलं किती लांब आहे, किती लांब आहे, किती लांब आहे. काल दुपारी 1 वाजता निघालो होतो. आणि पुन्हा आल्यानंतर ना अभिनंदन, स्वागत, मंगल आशीर्वाद, स्नान, पूजा, तीर्थ, प्रसाद या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर ना असं वाटलं भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तुझी चरण देखिली या तुझे चरण देखिली या. क्या बात आहे. भाग गेला शीन गेला. काही लोकांची संगतीच अशी असते की त्यांना पाहिलं की मनुष्याच्या जीवनातला शीन निघून जातो. आणि म्हणून भारतामध्ये गुरुकुल प्रसिद्ध आहेत. आत्ताच्या काळामध्ये शाळा, हायस्कूल, युनिव्हर्सिटी हे आत्ताच्या काळामध्ये आलं, पण पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल पद्धती होती. गुरुकुल पद्धतीमध्ये मुलं घडायची. असं सांगितलं जातं की संत संगतीमध्ये आल्यावर परिणाम काय होतो पहा. लालयत पंचवर्षानी ताडयत दर्शवर्षानी च प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रे मित्रवत आचरेत. सिल्वासा नगर आणि या नगरीमधले जे भूमिपुत्र आहेत, ह्या नगरीवर प्रेम करणारे जे कर्मयोगी आहेत, ज्ञानयोगी आहेत, त्या सर्वांच्यासाठी एक सूचना दिलेली संतांनी. आपल्या मुलांना राष्ट्रहितासाठी, धर्महितासाठी, ज्ञानहितासाठी घडवायचं असेल तर आपण त्यांना जन्म देतो. पोटी जन्माला येणारा पुत्र कसा असावा? एको चंद्र तमोहंती नच शततारकाहा. म्हणजे एकच चंद्र किंवा सूर्य अंधार दूर करतो, 1000 चांदण्या मात्र अंधार दूर करत नाही. म्हणून 1000 चांदण्यांना जन्म देण्यापेक्षा एका वीराला, एका शूराला, एका ज्ञानाला किंवा एका भक्तिवंताला जन्म द्या. आणि असा जन्म द्यायचा असेल तर संस्कार महत्वाचे आहेत. जन्म झालेला प्रत्येक व्यक्ती हा शूद्र आहे. जन्म प्राप्त झालेला प्रत्येक व्यक्ती हा शूद्र आहे. मग तो महान कधी होतो? संस्कारात द्विज उच्चते. संस्कारानं तो महान होतो. आणि म्हणून अखंड शिवनाम यज्ञ हा संस्कार देणारा यज्ञ आहे, हा ज्ञान देणारा यज्ञ आहे, हा भक्ती देणारा यज्ञ आहे. आणि म्हणून ज्ञान, भक्ती आणि कर्म जे धारण करतात त्यांना धर्म म्हणावं, आणि तो धर्म जे शिकवतात त्यांना संत म्हणावं. धर्म पहा, 2 धर्म आहेत. एक सामान्य धर्म आहे, तो सर्वांच्या मध्ये दिसतो. माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये, प्राण्यामध्ये, सर्वांच्या मध्ये एक धर्म आहे. त्याचं नाव काय आहे? बोला ना. सामान्य धर्म. आणि एक धर्म आहे विशेष धर्म. सामान्य धर्म कोणता आहे हो? आपण नित्य करतो तो. आहार,
भूक लागते की नाही, निद्रा झोप लागते की नाही, अर्धे झोपले काय? हा, एका कीर्तनात गेलो महाराज, आणि एक भक्त उठाला, महाराज कीर्तन ऐकायला बसलं की मला झोप लागते. मी म्हणलं तुला प्राप्त झालेले संस्कार आहेत. ते म्हणला कसं? मी म्हणलं तू लहान असताना तुझी आई, तू लहानपणी रडत असताना तुझ्या कानामध्ये मंत्र द्यायची, झोप नाही तर बुवा येईल. काय मंत्र द्यायची? झोप नाहीतर बुवा येईल. आता बुवा दिसला, झोपले. शिवार शिवहार 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 शिवहार. आणि म्हणून मला सांगायचं आहे, आहार, निद्रा, भय, आपल्याला भीती आहे, प्राण्यांनाही भीती आहे. आपल्याला भीती आहे की नाही? सरपंच असला तर वाटते पद कधी निघून जाईल की, पद जाण्याची भीती आहे, नोकरी जाण्याची भीती आहे, मृत्यूची भीती आहे. हा, बायको ऐकते की नाही लग्न झाल्यावर, त्याची सुद्धा भीती आहे आजकाल. कुणाला कशाची भीती आहे सांगता येत नाही, आणि म्हणून भीती सर्वांना आहे. आहार, निद्रा, भय, मैथून म्हणजे भोग. आपल्याला जसा भोग आहे तसा प्राण्यांना सुद्धा भोग आहे. मग प्राण्यामध्ये आणि आपल्यामध्ये भेद काय? शास्त्र म्हणतात ना, दुर्लभम त्रयमेव एतत् देवा अनुग्रह कारकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष आश्रय. महापुरुषांचा आश्रय मनुष्याला लाभला तर मनुष्यामध्ये मनुष्यत्व आणि मुमुक्षत्व येतं. आणि म्हणून आपल्याला हा जन्म प्राप्त झालेला आहे. मग या जन्माचं श्रेष्ठत्व काय आहे? तर सांगतात, धर्मो हि तेषाम विशेषो अधिकः. धर्मच आपल्याला महान बनवतो. आणि म्हणून भारत भोगभूमी नाही, कोणती भूमी आहे? धर्मभूमी आहे. आणि म्हणून सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, तदा तदा अवतारोयम गणेशस्य महितले. संतांचं रक्षण करण्यासाठी जे अवताराला येतात ती भूमी म्हणजे भारत भूमी आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, संभवामी युगे युगे. प्रत्येक युगायुगामध्ये देव अवताराला आला तर एका हातामध्ये शस्त्र घेतो आणि एका हातामध्ये शास्त्र घेतो. महाराज, आपल्याला भाषा कोणती आवडते, शस्त्राची की शास्त्राची? बोला ना. शास्त्राची. मग असं का म्हणलं आजच्या मुलांना? छडी वाजे झमझम विद्या येई घमघम. जर घमघम विद्या प्राप्त करायची असेल, विवेक रूपी विद्या प्राप्त करायची असेल, तर छडी ही, दंड हा मिळालाच पाहिजे. आणि म्हणून असं सांगितलं गेलेलं आहे, विद्या ज्ञान म्हणजे वाघिणीचं दूध. आणि वाघिणीचं दूध धारण करण्यासाठी अगोदर महाराज मनगटामध्ये ताकद लागते. पण मनगटामध्ये ताकद येण्यासाठी 3 टाइमच्या पिणाऱ्यांना येत नाही. म्हणून असं सांगितलेलं आहे, पूर्वीची माणसं अशी होती की हत्ती संग लढणार, आणि आताची माणसं अशी आहेत की चहा पिऊन मरणार. आणि म्हणून चहाच्या ठिकाणी दूध यायला पाहिजे, तेही गाईचं. त्या गाईचं दूध, त्या गाईचं दही, त्या गाईचं लोणी, त्या गाईचं तूप ज्याच्या शरीरामध्ये जातं ना, ते शरीर सात्विक आहे. ते शरीर ज्ञान काया प्राप्त करण्यासाठी योग्य आहे. आणि म्हणून ज्ञान धारण करण्यासाठी सुवर्णाचं पात्र तयार करायचं असेल तर गाईचं दूध सर्वांनी पिलं पाहिजे. शिवहर शिवहार आणि म्हणून मी सांगितलं, देवाच्या हातामध्ये एका हातात शास्त्र आहे आणि एका हातामध्ये शस्त्र आहे. शस्त्र कुणासाठी आहे? शस्त्र कुणासाठी आहे? जे यज्ञ भंग करतात, जे धर्मभंग करतात, जे भारताला खंडित करतात. म्हणतात ना, भारत तेरे तुकडे होंगे. आणि अशांच्या संरक्षणासाठी, भारताच्या संरक्षणासाठी देवानं हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे. आपलं आराध्य दैवत कोण आहे? भगवान शिव आहेत. आणि भगवान शिवाच्या हातामध्ये शस्त्र आहे. काय नाव आहे त्या शस्त्राचं?
त्रिशूळ. त्रिशूळ म्हणजे काय? सिल्वासा वासीय. शूल म्हणजे पाप आणि त्रि म्हणजे तीन. तीन प्रकारची पाप ज्याचा स्पर्श झाला की नष्ट होतात त्याला त्रिशूल असं म्हणावं. शिवहर. हा. शिवहर तीन पाप कोणते आहेत बघा? आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक. हे तीन प्रकारचे आपल्याला लागलेले ताप आणि पाप आहेत. आणि यातून मुक्त होण्याकरता भगवान शंकरानं हातामध्ये काय घेतलेलं आहे? त्रिशूळ घेतलेला आहे. भगवंताच्या दुसऱ्या हातामध्ये एक वाद्य आहे. त्या वाद्याचं नाव काय हो? हवगी डमरू आहे. डम 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 डमरू वाजे आहे की नाही? वाईकर महाराज आमचे. कालच ज्यांचं कीर्तन झालं असे आमचे आत्मीय परमपूज्य महादेव शिवाचार्य वाईकर महाराज या ठिकाणून कालच गेले, आज सकाळीच गेलेत. आणि म्हणून मला सांगायला आनंद वाटतोय की डमरू या वाद्याचं महत्व पहा. आपल्या घरातली मुलं जर डंबडी वाढवू लागले तर शेजारी म्हणतात एक तर दार बंद कर नाहीतर दुमडी बंद कर, आहे की नाही? आणि त्यानंही ऐकलं नाही तर तेही शस्त्र वापरतात कानाखाली गणपती, आहे की नाही? आणि म्हणून आपल्या घरामध्ये वाजणाऱ्या वाद्यातून निर्माण काय होत नाही, झाला तर कलह होतो पण निर्माण काहीच होत नाही. पण भगवान शंकरांनी आपल्या हातातला डमरू वाजवला, फुकट नाही वाजवला महाराज. तुमचा सप्ताही फुकट नाही तसा. पाणिनी मुनींनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले, वरम ब्रूहि म्हणाले. आणि म्हणाल्यावर पाणिनींनी सांगितलं जगाच्या कल्याणाकरता, जगाला भाषा ज्ञान व्हायला पाहिजे, याकरता मला व्याकरण शास्त्र तयार करायचं आहे. काय व्याकरण? मी बोलतोय तुम्हाला कळतंय, तुम्ही बोलताय मला कळतंय. कशामुळं? व्याकरण आहे म्हणून. व्याकरण नसतं तर. आणि म्हणून दोन उपकारक शास्त्र आहेत. पक्षाला उंच भरारी घ्यायची असेल तर दोन पंख महत्वाचे आहेत. तसं शास्त्रामध्ये, वाङ्मयामध्ये, पुराणामध्ये प्रवेश करायचा असेल तर बोलणाऱ्या वक्त्याला दोन पंख असावेत. एक पंख म्हणजे व्याकरणाचा आणि दुसरा पंख म्हणजे न्यायाचा. आणि हे पंख नसताना जर वक्ता उभा राहिला तर समजायचं समुद्रामध्ये दिवदमनच्या ते बुडणार आहे. आणि म्हणून समुद्रामध्ये बुडायचं नसेल तर आपल्याला पंख पाहिजेत. कोणते? न्यायाचे आणि व्याकरणाचे. आणि त्यापैकी जे व्याकरण शास्त्र आहे त्या व्याकरण शास्त्राची निर्मिती कशी झाली बघा, त्या भगवान शंकराच्या डमरू मधून झाली. आणि पाणिनी मुनी म्हणाले हे व्याकरण शास्त्र जन्माला यायला पाहिजे. मग स्वर आणि व्यंजन कुठून निर्माण झाले बघा. नृतावसानी नटराज राजो ननाद ढक्काम नवपंचवारम ऊर्ध्वर्तुकामः सनकादिशिद्यम एतद्विमर्शे शिवसूत्र जालम. 14 प्रकारची शिवसूत्र तयार झाली. ऐ उन रिल रिक ए वंग ऐ ओन हैवरच लन यमंगणनम झबय झबघड दश खपट चटटौ कपय शशसर आणि हल. हे 14 सूत्र तयार झाली महाराज. आणि या 14 सूत्रातून स्वर आणि व्यंजन तयार झाले. नवे नवे 42 प्रत्यय तयार झाले आणि त्याच्यावर व्याकरण शास्त्र उभा राहिलं. आणि म्हणून स्वरातलं पहिलं अक्षर काय आहे? स्वरातलं पहिलं अक्षर, व्यंजनातलं नव्ह बेटा. व्यंजनातलं पहिलं अक्षर क आणि स्वरातलं पहिलं अक्षर अ, आहे की नाही? आणि म्हणून घरामध्ये बाराखडी शिकवावी. नुसतं ए आणि बी. एकानं ए आणि बीच पाठ केलं आणि बोलता बोलता विसरून गेलं. आणि त्याला विचारलं मी काय शिकला, ते ए च्या ठिकाणी बी म्हणलं, बी च्या ठिकाणी ए म्हणलं. काय झालं मग? असा गोळ होतो महाराज. म्हणून व्यवस्थित शिकवावं. स्वरातलं पहिलं अक्षर काय आहे? अ. आणि व्यंजनातलं शेवटचं अक्षर काय आहे? ज्ञ आहे. आणि या दोघांना मिळून शब्द कोणता तयार होतो? अज्ञ. संत संगतीमध्ये आल्यावर काय होतं? अज्ञ गती निवारण होते. अज्ञजना उत्तम गती. अज्ञजनांना उत्तम गती देणारा मार्ग जे दाखवतात त्यांना संत असं म्हणावं. आणि त्यांच्या संगतीमध्ये आल्यावर
परिणाम काय होतो? पहिलं चरण. संत संग लादला, संत संग लादला, ओ संत संग लादला, संत संग लादला, ओ संत संग लादला, संत संग लादला, संत संग लादला, संत संग लादला, संत संग लाधला, संत संग लाधला, हो संत संग लाधला, संत संग लाधला, हो संत संग लाधला, संत संग लाधला, हो संत संग लाधला, संत संग लाधला, तिन्ही लोकी मान्य झाला, तिन्ही लोकी मान्य झाला, तिन्ही लोकी टाळी, मान्य झाला, तिन्ही लोकी 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 मान्य झाला, संत संग लादला, संत संग लादला, हो संत संग लाधला, संत संग लाधला, हो संत संग लाधला, संत संग लाधला, संत संग लाधला, संत संग लाधला, हा संत संग लाधला, तिन्ही लोकी मान्य झाला, तिन्ही लोकी मान्य झाला, तिन्ही लोकी मान्य झाला, संत संग लाधला, तिन्ही लोकी मान्य झाला, तिन्ही लोकी मान्य झाला, तिन्ही लोकी मान्य झाला, हो. संत संग लाधला, तीही लोकी मान्य झाला. संत संग किती महत्वाचा आहे बघा. संत संग महत्वाचा सांगत असताना ज्ञानोबा माऊली एका ठिकाणी बोलतात, संतांची संगती चित्ताला शुद्ध करते, संतांची संगती अंतःकरणाला शुद्ध करते, संतांची संगती बुद्धीमध्ये विवेक देते, संतांची संगती मनामध्ये संकल्प देते, आणि संतांची संगती नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी. संतांच्या संगतीचं हे महत्व आहे. याही पेक्षा पुढे जाऊन संतांच्या संगतीचं महत्व सांगायचं म्हटलं तर असं सांगितलेलं आहे की चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती, आणि व्याघ्र न खाती सर्पतया. अहो, व्याघ्रासारखा मोठा माणूस असू दे, काही करू शकत नाही. आपलं अंतःकरण पवित्र असेल तर तो सुद्धा शुद्ध होणार. संतांच्या अंगावर लोखंडाचे घन जरी मारायला घेऊन गेलो आपण, तरी सुद्धा त्या लोखंडाच्या घनाला संत सोनच करतात.
लोहान परिसाची धरिली संगती लोहान परिसाची धरिली संगती लोहान परिसाची धरिली संगती पूर्वस्थिती पालकली पालकली तेने पूर्वस्थिती पालकली पालकली तेने पूर्वस्थिती तेने पूर्वस्थिती पालकली लोहान परिसाची धरिली संगती लोहान परिसाची धरिली संगती लोहाने परिसाची धरली संगती तेने पूर्वस्थिती पालटली. पहा, लग्न झालेली वधू लग्ना अगोदर पाटील घराण्यातली होती आणि लग्न झाल्या झाल्या ज्या घरामध्ये गेली त्या घरातलं आडनाव जर वाकोडे असेल ती वाकोड्याची झाली. झाली की नाही? लग्न अगोदर काय होती? पाटील होती आणि लग्न झाल्या झाल्या वाकोडे झाली. ही जशी संगतीचा परिणाम आहे तसं संगत माणसाच्या जीवनामध्ये व्यक्तीला महान बनवते. आणि म्हणून दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या, संगत आणि पंगत. पंगत बिघडली की माणसाचं पोट बिघडतं आणि संगत बिघडली की माणसाचं आयुष्य बिघडतं. संगती करावी सदा सज्जनाची संगती करावी सदा सज्जनाची संगती करावी सदा सज्जनाची संगती करावी सदा सज्जनाची सावली नसावी कुण्या दुर्जनाची सावली नसावी कुण्या दुर्जनाची संगती करावी सदा सज्जनाची संगती करावी सदा सज्जनाची संगती करावी सदा संगती करावी सदा सज्जनांची. हा, संगती दुर्जनाची नसावी. अव दुर्जन शास्त्रानं असं सांगितलेलं आहे, वाटणं चालत असताना दुर्जन भेटला तर अगोदर नमस्कार करा, असं प्रमाण आहे. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम मूक प्रक्षालनात पूर्वम. टिंब 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 आहे की नाही? हा, तोंड धुण्या अगोदर आपण जी क्रिया करतो त्या पद्धतीनं दुर्जन असतात आणि म्हणून अगोदर दुर्जनाला नमस्कार करा, कारण तो काम बिघडतो. मित्रही असा असावेत माणसाच्या जीवनामध्ये, संतांचं प्रमाण आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की मित्र कसा असावा. असं सांगतात, परोक्षे कार्यहंतारम प्रत्यक्षे प्रियवादिनम वर्जयेत तादृशम मित्रम विषकुंभम पयोमुखम. समोर आला की गोड बोलणारा, पाठीमाग गेलं की काड्या करणारा, आग लावणारा मित्र जीवनामध्ये नसावा. तो वनवाच लावणार आहे, तो कधी विसावा देणार. मित्र आडवायला दुःख आडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र कसा असावा? वनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि तो मित्र कसा असावा ओळखण्याची ताकद सांगितलेली आहे. समोर गोड आणि पाठीमाग काड्या करणाऱ्या मित्राचा त्याग करा. कसा? तुम्ही पंक्तीला सकाळी दुपारी बसला असाल, रोजच बसतो आम्ही तसं म्हणा, आहे की नाही? आणि मग आपला आवडता पदार्थ ताटामध्ये आला तर आपल्याला काय वाटतंय, कधी एकदा पंगत वाढली जाते आणि कधी एकदा हा ताटातला पदार्थ पोटात येतो, असं वाटतं की नाही? आवडता पदार्थ पाहिला की. आणि मग तसा पदार्थ ताटामध्ये आला, पंगत वाढली, पदार्थ होटापर्यंत आला आणि अनाउन्सिंग झाली, सावधान, ताटामध्ये असलेल्या जिलेबीमध्ये विष आहे. काय सांगितलं? ताटामध्ये असणाऱ्या जिलेबीमध्ये विष आहे.
माहित नव्हतं त्यावेळी काय वाटत होतं. कधी एकदा ही जिलेबी पोटामध्ये जाईल, पण दोष कळाल्यावर मी तुम्हाला सांगेन 10 लाख रुपये देतो माई, खाते का? हा? 1 कोटी रुपये देतो, खाते का? का नाही खाणार? दोष कळाल्यावर माणूस 10 लाख नाही 1 कोटी रुपये दिले तरी पदार्थ खात नाही, कारण त्याला धोका माहित आहे. हे जसं सत्य आहे तसं समोर गोड बोलणारा आणि पाठीमाग कार्य करणाऱ्याचा त्याग करा. शिवहर. संघ किती महत्वाचा आहे पहा. आता इथं आल्या आल्या माझ्या गळ्यामध्ये किती सुंदर हार घातला. हा घातलाय की नाही? या हाराची किंमत किती असेल शिवासी? किती रुपये असेल? 500 रुपये असेल, है की नाही? 500 रुपये हाराची किंमत आहे आणि तो माझ्या गळ्यात आहे. पण या हारामध्ये एक दोरा आहे, त्याची किंमत किती आहे? 2 रुपये. पण आज 2 रुपयाचा दोरा किती रुपयाला विकला? 500 रुपयाला विकला. परिणाम काय? संगतीचा आहे महाराज. म्हणून संगती चांगली असावी. शिवहर. एका ठिकाणी तुलसीदास सांगतात, संगत करे सो साधू की सोपल मीठा फाय. गोड फळाची प्राप्ती करायची असेल तर संगती साधूची असावी. आणि साधू कुणाला म्हणावं? साधून घेणाऱ्याला नाही. साधून घेणारा साधू नाहीये. साधू कुणाला म्हणावं तर असं प्रमाण सांगितलेलं आहे. साधू कसे असतात पहा. चंदनम शीतलम लोके चंदनातपि चंद्रमा चंद्र चंदन योर मध्ये शीतला साधू संगती. ज्यांच्या संगतीमध्ये गेल्यावर शीतलता प्राप्त व्हावी. ज्ञानाची शीतलता, भक्तीची शीतलता प्राप्त व्हावी, ती साधू संगती आहे. असं मी एकाला सांगितलं, ते वाक्य बेडकीनं ऐकलं. बेडकी म्हणाली, या जगामध्ये सर्वात थंड जागा म्हणजे सापाचं मुख आहे. आणि म्हणून ती कुठं राहायला गेली? बेडकी सापाच्या मुखामध्ये राहायला गेली. किती दिवस जिवंत राहिलो? सोडा, जिवंत दिवस नाही, एका क्षणाकरता जिवंत राहणार नाही. थंड आहे, पण सापाचं तोंड असेल तर उपयोगाचं नाही आम्हाला. पण थंडही हवं, तिथं विषही नसावं. अशी जागा जगामध्ये कोणती असेल तर चंदनम शीतलम लोके. या जगामध्ये सगळ्यात शीतल काय आहे तर चंदन आहे, पण त्यामध्येही दोष आहे. चंदन शीतल आहे, पण अग्नीमध्ये टाकल्यावर त्याच्या आगीमध्ये हात घातला तर पोळल की थंड करल? पोळल ना, जाळूनच टाकल महाराज. चंद्र शीतल आहे, पण अमावस्याला अमावस्याला काय करावं? आणि म्हणून चंदन शीतल आहे तरी सुद्धा दोष आहे. चंद्र शीतल आहे तरी सुद्धा अमावस्यामध्ये त्याला दोष आहे. पण साधू संगती अहर्निश गोडवा देणारी आहे. म्हणून शीतला साधू संगती. शिवहार 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 शिवहार. संगती का महत्वाची आहे पहा. साधूंची संगती मनुष्याच्या जीवनातली भ्रांती काढते. भ्रांती काय आपल्याला? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जन्म दुःखम जरा दुःखम जारा दुःखम पुनः पुनः संसार सागरम दुःखम तस्मात जाग्रत जाग्रत. जागे करतात त्यांना संत म्हणावं. म्हणून आमचे मनमत माऊली निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा. निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा. निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा. निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा. निजू नका निजू नका निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा.
निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा वा निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. स्वामी विवेकानंद जगाला म्हणाले, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. उठा जागेवा आणि धर्म जाणा. गीतेनं आपल्याला सांगितलं, स्वधर्मम निधनम श्रेयः परधर्मो भयावह. स्वतःचा धर्म जाणा. मग आपल्या स्वतःचा धर्म जाणण्यासाठी संत शिरोमणी मन्मथ स्वामी कृत परमरहस्य पारायण या ठिकाणी चालू आहे. आणि त्यामध्ये मन्मथ माऊलींनी आपला धर्म सांगितला, लिंगार्पित कर्म परम हाची धर्म. जाणो निया वर्म प्राणी सुखावला. अरे सुखत्वाची प्राप्ती करायची आहे, दुःखाची निवृत्ती करायची आहे. आत्यंतिक दुःखाची, नुसते दुःखाची नाही, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करायची आहे. तर कर्म कसं करावं? लिंगार्पित. आणि लिंगार्पित कर्म करण्यासाठी धर्म काय आहे? धर्मो लिंगार्चनात्मक. आमचा धर्म काय आहे? लिंग पूजा, लिंग तीर्थ, लिंग प्रसाद हा आमचा धर्म आहे. मी एका घरामध्ये पूजेला गेलो महाराज, आणि म्हणलं तीर्थ घ्या. त्यानं केला हात समोर, पण हातावर लिंगच नाही. मी म्हणलं लिंग खुंटीवर आहे म्हणला. आता ज्याचा लिंग खुंटीवर, त्याचं सुख कुठं असणार आहे? आणि मग आपण काकेत कळसानी गावाला वळसा. कळशी कुठे? काकेतच. आणि अखंड सिलवासाभर फिरलो महाराज. पुन्हा एक सज्जन आले, कशासाठी फिरताय? अहो कळशी सापडे ना. अहो काकतच आहे की. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी परी तू जागा चुकलासी परी तू जागा चुकलासी तुझा आहे तुझा पाशी पर तू जागा चुकलासी पर तू जागा चुकलासी पर तू जागा चुकलासी. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. यालाच वेदांनी सांगितलं, उद्धरेत आत्म आत्मानम. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे ज्यांनी जाणलं ते सिलवाशामध्ये लक्षात आलं का? नाही तर आईचं प्रेम, बापाचं प्रेम, भावाचं प्रेम, बहिणीचं प्रेम नांदेड सोडतच नाही. पण नांदेडला दुसरं नाव आहे नंदी ग्राम, आहे की नाही? आणि त्या नंदी शब्दाचा अर्थ असा होतो, नंदते आनंदते इति नंदी. जगाला आनंद देणारी नगरी. कर्माच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून आणि विज्ञानाच्या माध्यमातून. आणि म्हणून संत आणि गुरु कसे असतात? तोची ज्ञान विज्ञानदायक, तोची सर्व धर्माशी सहाय्यक, तोची सर्व तीर्थाचा नायक. तया गुरुशी नमो आता. ज्ञानोबा माऊली आमचे म्हणाले, मनोनी जाणतेने गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. एका गावामध्ये गेलो आणि एक व्यक्ती झाडाच्या फांद्यांना पाणी देऊ लागला. कशाला? फांद्यांना. मी विचारलं कशासाठी पाणी देत आहे? म्हणलं झाड वाढावं, सावली द्यावी, फळं द्यावी, ऑक्सिजन द्यावा याकरता पाणी घालतोय. कुठं? फांद्याला. अरे म्हणलं चुकीचं आहे. अरे तसं नाही, झाडाच्या मुळाला पाणी द्यायला पाहिजे की फांद्याला? मुळाला. आपण काय करतोय? मुळाला पाणी देतो की फांद्यांना देतोय? या भारत देशाचं मूळ सनातन हिंदू आहे. या भारत देशाचं मूळ सनातन हिंदू आहे. आणि ह्या मुळापासून वाढलेल्या झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या पंत आणि संप्रदाय आहेत. आजपर्यंत आपण पंत आणि संप्रदायालाच पाणी घालत बसलोय, त्याच्यामुळे ते वाळत चाललंय. पण ज्यावेळी आपण मुळाला पाणी घालू त्यावेळी सनातन हिंदूही जिवंत होईल. आणि त्याच्यापासून जे पंत आहेत, जे संप्रदाय आहेत, त्यांना सुद्धा पालवी फुटल्याशिवाय. सनातन हिंदू धर्म की जय. सनातन हिंदू धर्म की जय. आणि हेच वाक्य संतांनी सांगितलं, लिंग अमुचे जीवन. लिंग आमुचे जीवन, लिंग आमुचे जीवन, लिंग मुझे दीवाना, लिंग मुझे दीवाना. लिंग ब्रह्म सनातन
धर्म सनातन, आपली संस्कृती कशी आहे सनातन. पण बरेच जण येतात आपल्याला सांगायला आपण सनातन नाहीत, आपण हिंदू नाहीत, आपण कोण आहोत, अमुक आहोत तमुक आहोत. खोटं आहे हो. आणि जर हे खोटं असेल तर संतांनी सनातन शब्द कशाला वापरावा. हा, जगज्योती महात्मा बसवेश्वरांचं एक वचन दाखवा की त्यामध्ये ते स्वतःला हिंदू मी नाही असं म्हटलेत. एकही वचन नाहीये. जगद्गुरु रेणुकाचार्यांचं असं एकही वचन नाही की त्यामध्ये ते म्हणतात की मी हिंदू नाही, मी वेदाला मानत नाही, मी आगमांना मानत नाही, मी पुराणांना मानत नाही, मी वाङ्मयाला मानत नाही. असं एकही जगद्गुरु रेणुकाचार्यांचं वचन नाही. शरण परंपरेमध्ये अशी व्यवस्था नाही, पंचाचार्य परंपरेमध्ये अशी व्यवस्था नाही. मग ह्या अलीकडल्या काळामध्ये हे जागभूत कुठून झालं. तर हे भूत इलेक्शनाचं आहे फक्त. आणि म्हणून याला खत पाणी घालू नका, नाहीतर येणारा काळ तुम्हाला सुद्धा काळामध्ये घेऊन जाईल. शिवहर शिवहर शिवहर. परवा महाराज आम्ही राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी अयोध्येला गेलो होतो. आणि त्या ठिकाणी गेल्यावर बरेच जण म्हणाले राम काय आमचा आहे काय, तिथं शिवाचार्यांचं काय काम आहे. आणि तिथं गेल्यावर तिथल्या विष्णू पूजक असणाऱ्या संतांच्या मुखातून वाक्य आलं, अरे अयोध्या तो सिर्फ झाकी है, काशी मथुरा अभी बाकी है. आता ते जर फक्त विष्णू पूजक राम पूजक असते तर काशीचं नाव काला घ्यावं, काला घ्यावं काशीचं नाव. आणि म्हणून शिवसंत लक्ष्मण महाराज यांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत. राम तोची शिव जाना, राम तोची शिव जाना, राम तोची शिव जाना, राम तोची शिवदाना, राम तोची शिवदाना. हे राम तोची शिव जाना, शिव तोची राम माना, शिव तोची राम माना, शिव तोची राम जाना, राम तोची शिव माना, राम तोची शिव मा, राम तोची शिव माना, शिव तोची राम जाना, राम तोची शिव माना. शिवदाना, राम तोची शिवदाना, शिव तोची रामदाना. राम तोची शिव माना आणि शिव तोची राम जाना. शिव आणि राम यांच्यामध्ये भेद नाही. हर आणि हरी, लक्ष द्या, हर आणि हरी एकाच धातूपासून तयार झालेले शब्द आहे. हरती पापम इति हरिही आणि हरती पापम इति हरह. हा, धर्म म्हणजे वस्त्र आहे. काय आहे लक्षात घ्या, रूपक कसं आहे पहा, चिंतन किती सुंदर आहे पहा. धर्म म्हणजे वस्त्र आहे. आणि हे वस्त्र जर आपल्या देहावर असेल तर आपली इज्जत चांगली आहे, नाहीतर आपण बेइज्जत आहे. मग हे वस्त्र तयार कसं झालंय पहा. वस्त्र तयार होण्यापूर्वी त्याची अवस्था धाग्यामध्ये असते. धाग्यामध्ये, धागा म्हणजे कळतोय, गुजरातच्या लोकांना तर कळालाच पाहिजे धागा आहे की नाही. इथं वस्त्र भांडारच आहे धागा. आणि तो धागा कसा असतो, त्या धाग्यांना अहंकार आला महाराज. काही धागे हुबे, काही धागे आडवे. हुब्यांना अहंकार आला, आडव्यांना साथ का द्यावी. आडव्यांना अहंकार आला, हुब्यांना साथ का द्यावी. सज्जन भेटले, अरे असा अहंकार करू नका, नाहीतर संस्कृती नष्ट होईल. आणि मग हुबे आणि आडवे एकत्रित आले आणि त्याचं वस्त्र तयार झालं महाराज. नुसत्या हुब्यांनी वस्त्र तयार होतं का. नुसते हुबे धागे वस्त्रामध्ये लावले तर वस्त्र तयार होईल, आणि नुसते आडवे धागे वस्त्रामध्ये लावले तर वस्त्र तयार होईल. हुबे आणि आडवे धागे एकत्रित करावे लागतील, मग वस्त्र तयार होईल. आणि त्याला धर्मवस्त्र म्हणतात. आणि ते धर्मवस्त्र काय करतं,
हरति पापम इति हरह आणि हरति पापम इति हरिही याचा बोध जे देतात त्यांना संत म्हणतात. म्हणून त्यांच्या संगतीमध्ये यायला देव अमर सुद्धा इच्छा करतात. दुसरं चरण. धन्य धन्य ती संगती हा धन्य धन्य ती संगती हा धन्य धन्य ती संगती आ धन्य धन्य ती संगती देव आमारा इच्छिती देव आमारा इच्छिती इच्छिती धन्य धन्य ती संगती हा धन्य धन्य ती संगती संगती धन्य धन्य ती संगती देवा राविथिती देवा राविथिती धन्य धन्य ती संगती धन्य धन्य ती संगती संगती धन्य धन्य ती संगती धन्य धन्य ती संगती देवा अमर इच्छिती देवा अमर इच्छिती देवा अमर इच्छिती धन्य धन्य ती संगती देवा अमर इच्छिती देवा अमर इच्छिती देवा अमर इच्छिती धन्य धन्य ती संगती देव अमर इच्छती. देवांना इच्छा आहे. अमर पदाला गेलेल्या अमर कुणाला म्हणतात? जे देशासाठी शहीद झाले ते अमर आहेत. जे धर्मासाठी शहीद झाले ते अमर आहेत. जे मातृ पितृ रक्षणासाठी शहीद झाले ते अमर आहेत. आणि त्यांनाच आमच्या भाषेमध्ये काय म्हणतात? चिरंजीव. चिरंजीव कोण कोण आहेत? हनुमान, बिभीषण, किरीट हे कोण आहेत? हे चिरंजीव आहेत. आणि हे चिरंजीव सुद्धा इच्छा करतात की आम्हाला तो जन्म मिळावा. कुणाचा? मानवाचा. पण तुकडोजी महाराज काय म्हणाले पहा, या माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो मी. माणसाच्या गर्दीत माणूस शोधण्याची वेळ आली महाराज. एवढा माणूस बिघडला. आणि म्हणून त्या बिघडलेल्या माणसाला जाग्यावर आणायचं काम संत संगती करत असते. प्रल्हाद नामस्मरणामुळे देवाचं विमान नेण्यासाठी प्रल्हादाला आलं. आणि प्रल्हाद देवाला विचारतो की देवा माझे मित्र माझ्यासोबत घेऊन येऊ का रे? देव म्हणाले मला काय अडचण नाही, पण तुझ्या मित्रांना विचारते येऊ शकतात का? प्रल्हाद म्हणाला विचारतो. प्रल्हादाला दया आली नाल्यामध्ये राहणाऱ्या डुकराची. आणि डुकराला विचारलं की अरे चल म्हणले देव न्यायला आलेले आणि तिथं खायला प्यायला खूप चांगला इथल्यापेक्षा. ते डुक्कर म्हणाला एका अटीवर येतो. प्रल्हाद म्हणाले कोणती आत? असा नाला तिथं आहे का म्हणले. आहे की नाही? शेवटी देव आल्यावर काय विचारतात ते विचारायचं कुठं बाजूलाच राहिलं. विचारलं काय? असा नाला आहे का? शेवटी नाल्यात राहणारे काय करणार? मग नाल्यात कोण राहतो? पाल येती इति पिता नाल्यात आहे की पिता इति पिता. आणि म्हणून वडिलांच्यावर जिम्मेदारी आहे. केला इशारा जाता जाता. म्हणून वडिलांच्यावर जिम्मेदारी आहे की आपण पितातुल्य आहोत, वडील तुल्य आहोत. तर आपल्यावर जिम्मेदारी अशी आहे पालयती इति पिता नकी पिता इति पिता. पिता इति पिता म्हणणार इथं असं दुकान आहे का? शिवार आणि त्याला दीन म्हणतात. तिसरं चरण. होय दिनाचे कल्याण होय दिनाचे कल्याण होय दिनाचे कल्याण होय दिनाचे कल्याण हे होय दिनाचे कल्याण
तिनाचे कल्याण श्रेष्ठ आहे रे साधन. साधन श्रेष्ठ असावं महाराज, साधन श्रेष्ठ असावं. का? सकाळी 10 रुपयाला विकत घेतलेला पेपर सायंकाळी विकायला गेलं तर 1 रुपयाला विकतो महाराज. किती रुपयाला? आणि म्हणून साधन श्रेष्ठ प्राप्त व्हावं याकरता टाइम इज मनी, वेळेची किंमत कळाली पाहिजे. आणि ती सिल्वासा वाशी यांना 8 म्हणजे 8 आणि 10:30 म्हणजे 10:30 आहे की नाही. वेळेची किंमत कळाली पाहिजे. वेळेची किंमत विचारा ज्याची ट्रेन चुकली. वेळेची किंमत विचारा ज्याचा पेपर चुकला. आणि म्हणून वेळ अत्यंत महत्वाची आहे. आमचे संत सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षण आणि कण मनुष्याला महान बनवतात. क्षणाला महत्व देणारा व्यक्ती विद्यावंत होतो, ज्ञानवंत होतो, औक्षवंत होतो, विवेकवंत होतो. नवे नवे शेवटी पुरुषार्थाची प्राप्ती करण्याचा अधिकारी होतो. कोण? क्षणाला महत्व देणारा. आणि कणाला महत्व देणारा धान्य धन याची प्राप्ती होते. कुणाला? कणाला महत्व देणार. म्हणजे कण त्यागे कुतो धनम आणि शन त्यागे कुतो विद्या असं सांगितलेलं आहे. जीवन जर महान सुखमय बनवायचं असेल, पवित्रमय बनवायचं असेल तर क्षण आणि कण अत्यंत महत्वाचे आहेत. दीनता, हीनता, पामरता, पापता, तापता, दैन्यता घालवायची असेल तर काय करावं? शनशः कनशश्चैव विद्याम अर्थम च साधयेत. शन त्यागे कुतो विद्या आणि कण त्यागे कुतो धनम. क्षणाला आणि कणाला महत्व द्यायला पाहिजे. आमची आजी आमच्या आईला म्हणायची. आमची आई काय करायची? धान्य पाकडताना काही धान्य त्या केरामध्येच सोडायची आणि तो केर उकंड्यावर जायचा. आणि ते आजी पाहून आमची आजी आमच्या आईला म्हणायची, अगं ते धान्य बोलतय. पण धान्य बोलणारी भाषा कुणाला कळते? ज्यानं घामानं शेतामध्ये कष्ट केलेलं आहे. आयतं मिळतंय त्याला काय करणार आहे? आणि म्हणून एका ठिकाणी असं सांगितलं की बाबा ते केरामधलं धान्य काय बोलते पहा. तू मला केरातून काढ, मी तुला कर्जातून काढतो. काय वाक्य काय आहे? त्याला म्हणायचं कण थेंबे थेंबे प्रयत्नांती. हे ज्याला कळालं त्याला सिल्वासा म्हणावं. श्रेष्ठ आहे रे साधन यावर मी बोलतोय. श्रेष्ठ कुणाला म्हणावं असं सांगतात. 2 प्रकारचे मार्ग आहेत. एक प्रेय मार्ग आहे आणि एक श्रेय मार्ग आहे. प्रेय मार्ग म्हणजे कसा आहे पहा, शॉर्टकट मधून मोठं व्हायचं. आणि म्हणून शॉर्टकट मार्ग वापरून मोठं होण्यासाठी एकानं काय केला? शॉर्टकट मार्ग वापरला आणि एका श्रीमंताचा घोडा चोरला. प्रेय मार्ग कसा असतो पहा. घोडा चोरला, बाजारात आणला आणि एका ग्राहकाला तो घोडा आवडला. त्यानं विचारलं घोडा कितीला आहे? त्यानं सांगितलं 1 लाख. म्हणजे ट्राय तरी मारू दे. मारा ना म्हणले, सुंदर घोडा आहे म्हणले. ते ट्राय मारायला गेला, अजून काय पाठीमाग आला नाही. हे दृश्य तिसरा व्यक्ती पाहत होता. तो जवळ आला. अहो घोडा खूप सुंदर होता, कितीला गेला? त्यावेळी त्यानं सांगितलं जसा आणला तसा दिला. आहे की नाही? जसा आणला तसा दिला. प्रेय मार्गाने गेलं की माणसाचा जन्मही फुकट आहे आणि मृत्यूही फुकट आहे. पण संतांनी असं सांगितलेलं आहे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. कसं पाहिजे? आपली कीर्ती आणि धर्म जिवंत राहायचा असेल तर काय करावं लागणार आहे? जब तुम आए जगत में जग हसे तुम रोए. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. करणी कशी करावी? जगानं जाताना रडलं पाहिजे
आणि आपण हसत हसत गेलं पाहिजे. ती करणी म्हणजे जे नर करती शिवधर्म आचरण, श्रेष्ठ साधन आहे. कोणतं? होय दिनाचे कल्याण श्रेष्ठ आहे रे साधन. श्रेष्ठ साधन कोणतं आहे? जे नर करती शिवधर्म आचरण तयाचे तुटे जन्म मरण. ह्याला साधन म्हणावं. आणि या साधनाच्या संगतीमध्ये जे राहतात ना त्यांचं जीवन धन्य आहे. आणि म्हणून दुसरं चरण घेतलं, धन्य धन्य ती संगती. अशा पद्धतीचा हा अभंग आहे. अभंगावर बोलावं तितकं कमी आहे, कारण कावळ्याचा हंस होऊ शकतो संतांच्या संगतीमध्ये आल्यावर. पामराचा संत होऊ शकतो संतांच्या संगतीमध्ये आल्यावर. अहो भारत देशाचा पहिला साहित्यकार कोण आहे? वाल्मिकी. तो अगोदर कोण होता? वाल्या कोळी. आणि तो वाल्मिकी कसा झाला? संगतीनच झाला ना. आणि म्हणून संगत अत्यंत महत्वाची आहे. अहो केले रामायण रामा आधी, राम जन्माला येण्या अगोदर रामायण लिहिण्याची ताकद वाल्मिकी मध्ये आली. कशामुळं? संगतीचा परिणाम आहे. म्हणून संगत किती महत्वाचे? अभंगाचं शेवटचं चरण. लक्ष्मणा संगला गला लक्ष्मणा संगला भला लक्ष्मणा संगला गला लक्ष्मणा संगला गला लक्ष्मणा संगला भला लक्ष्मणा संगला संगला गला लक्ष्मणा संगला प्रभूने पावन तो केला, प्रभूने पावन तो केला रे. प्रभूने दो सारे मा रे मा सारे मा प म पणी ने भने सा भने सा भने सा भने रे 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 भने सा भने सा भने सा भने सा भने सा सारे म रे मा पणे पणे सा सारे म रे मा पणे पणे सारे म रे मा पणे पणे सा पणे सा पणे सा पणे सा 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 सा पणे सा पणे सा पणे सा. क्या बात आहे. टाळी टाळी. प्रभु ने तो पावन केला, ओ त्रयंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनो महादेव भोलेनाथ. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनो उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृता महादेव. प्रभु ने तो क्या बात है. पावन तो केला
प्रभूने तो पावन केला प्रभूने तो पावन केला पावन केला पावन केला पावन सारे मापाने पामारे सारे मापाने पामा मापाने पाने पामा पाने सा 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 रे सा 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 रे रे सा रे सा पापा पामा रे रे मामा मामा पापा पापा प्रभु ने तो पण दा 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 रे दा दा रे दा दा मा रे दा पा मा रे दा पा मा रे दा ने पा 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 ने 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 प्रभु ने पावन केला पावना पावना सारे मापा मारे सारे मापा मारे मापा ने मारे मापा ने वाह
धन्य ती संगती देवा मर इच्छिती देवा मर इच्छिती देवा अशा पद्धतीने कीर्तनाची सेवा जवळजवळ संपलेली आहे. आता जाता जाता अल्प परिचय. अभंग वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराजांचा वीरशैव परंपरा 19 तत्वांना भरलेली. अष्टावरण, षटस्थल आणि पंचाचार. आणि म्हणून असं सांगितलेलं आहे, अंगावरी लिंग तुला भीती कुणाची. आणि म्हणून जीवनामध्ये ज्ञानाची, विज्ञानाची, संस्काराची भीती वाटत असेल आणि ती भीती काढणारं तत्व म्हणजे लिंगतत्व आहे. आणि ते लिंगतत्व आपल्या देहावर असावं याकरता शिवनाम यज्ञ आहे. हा यज्ञ संपन्न करण्यासाठी आमचे संतोषजी साखरे असतील, गजाननजी असतील, आणखीन मला बऱ्याच जणांची नावं माहीत नाहीत. आमचे राऊतबाबांचे परमशिष्य असणारे, काय नाव तुमचं? अडकिनेजी, साईनाथ अडकिनेजी. आणखीन बरेच जण हात आहेत. या ठिकाणी आल्यावर बरेच परिचय झाले जे अपरिचित होते आणि काही जण मुळातच परिचित होते. पण काय करणार, एवढ्या लांब कधी येणं जाणं नाही, त्याच्यामुळं आज परिचित झाले. आणि म्हणून मला असं वाटते की तुमच्या अंतःकरणातली भक्ती पाहून, नाहीतर मठामध्ये नारळ घेऊन आल्याशिवाय आम्ही बाहेर पडणारी माणसं नाहीत. आहे की नाही? असं आमचं तत्व आहे. पण तुम्ही फक्त फोन केलात. परवा तर एकाने मला फोन केला, महाराज तुमचं उद्या कीर्तन उस्माननगरला आहे, मग तुम्ही सिल्वासाला येणार की नाही? मी म्हटलं नक्की येणार आहे, तुम्ही काळजी करू नका. कारण तुमच्या गावाला यावं असं वाटलं आणि माझं हृदय आनंदानं दाटलं. आहे की नाही? सिल्वासा एक चांगलं शहर आहे, केंद्रशासित शहर आहे. जसं की माझं जन्मगाव कोकण प्रांतातलं आहे आणि मला असं वाटलं माझ्या जन्मगावीच अलौकिक आहे. असं सांगितलं जातं, जननी जन्मभूमिश्च स्वर्गात अपि घरी असी अपि लंका सुवर्णमयी नमे रोचते रावण. लंका जरी सोन्याची असली तर आम्हाला आवडत नाही, कारण ती आमची माती नाही, आमची मायही नाही. पण या सिल्वासा नगरीमध्ये तुम्ही मायेचं प्रेम दिलात आणि त्या पद्धतीची भूमी या ठिकाणी आपण तयार केलात. हे तुमचं कर्तव्य आहे, हे तुमचं कर्म आहे, ही तुमची साधना आहे. आणि म्हणून अखंड शिवनाम यज्ञ करणारी वीरशैव भजनी मंडळ, चालक मालक मित्रमंडळ, सहकारी मित्रमंडळ आणि महिला भजनी मंडळ. मला महिलांचं कौतुक करावं तितकं कमी वाटते. मी काय कौतुक करणार, वेदांनी तुमचं कौतुक केलेलं आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ति देवता. ज्या घरातील स्त्री विज्ञान आणि ज्ञानाला धारण करते तिला शक्ती मानलेलं आहे. आणि त्या शक्तीचं वर्णन असं सांगितलेलं आहे, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः. आणि म्हणून शक्ती स्वरूप माता आणि भगिनींचं सुद्धा दर्शन या निमित्तानं झालं. आणि हा कार्यक्रम जे पायानं पांगळे असतील, डोळ्यानं आंधळे असतील, शरीरानं आजारी असतील, अशांना चालता येत नाही, बोलता येत नाही, कार्यक्रमामध्ये येता येत नाही, त्यांनी सुद्धा कार्यक्रम पाहावा. म्हणून आपण संत सेवा, संत मेळा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या आंधळ्या पांगळ्यांना सुद्धा घरामध्ये बसून आपण काय करत आहोत, हा कार्यक्रम दाखवत आहोत. म्हणजे किती मोठी सुविधा, विज्ञान कुठं पोचलंय पहा. आणि अशाच ज्ञान विज्ञानाची प्राप्ती संत संगतीमध्ये आल्यावर कळते. अशा चिंतनाचा हा अभंग. या कलाकारांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नुकताच ज्यांना उत्तम गायकीचा पुरस्कार प्राप्त झाला, काय नाव पुरस्काराचं? स्वर शिरोमणी. पहा,
जपाच्या माळेमध्ये शिरोमणी नावाचा मणी नसेल तर माळेला महत्व नाही, आणि गायकीमध्ये हवगीसारखा शिरोमणी नसेल तर अर्थ नाही. आणि त्यांच्या तोडीला तोडी गाणारे आमचे नंदगावकर स्वामीजी. हा, आज जरा गळा बसलाय, दालडा खाऊ घातला काय त्यांना हा, पण आवाज म्हणजे आवाजाचे जादूगार आहेत बरं का. आणि पहिल्यांदाच आवाज ऐकला आमच्या आजोबांचा आणि सरांचा बी. सरांचं गाव कुठलं? वन्हाळीचे सर आहे. पहिल्यांदाच ऐकलं सर, छान वाटलं. पहा, आमच्याच भागातली सर्व मुखेड तालुक्यातली जास्त भक्त मंडळी आहे, नांदेड जिल्ह्यातली भक्त मंडळी आहे. आपण सर्वांनी मिळून ही भक्तीची शक्ती जी दाखवलेली आहे ना, त्याला जगज्योती महात्मा बसवेश्वर म्हणतात. ह्याला सदाचार संपन्न भक्त म्हणतात. आणि या सदाचार संपन्नतेला काय म्हणतात? सदाचारवे स्वर्गाहा अनाचारवे नरकाहा. सदाचार म्हणजे स्वर्ग, म्हणजे आज सिल्वासामध्ये या सर्व भक्त मंडळांनी स्वर्ग आणलेले. स्वर्ग याच्याही पुढे जाऊन बोलू का? काशी आणलेले. काशी एक एक शिवाचार्य नाही, आमचे प्रिय असणारे शटस्थल ब्रह्मी 108 शिवलिंग बादशाह मठाचे मठाधिपती सिद्धदयाळ शिवाचार्य, मुखेड मठाचे डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य, वाई मठाचे महादेव शिवाचार्य, आज मी आहे, उद्या आणखीन कोण आहे की? देवणी मठाचे मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य. अहो, एक शिवाचार्य बोलवायचं म्हणलं की एक हत्ती बोलवल्यासारखं आहे. हा, कार्यकर्त्यांना माहित आहे. आणि 5 शिवाचार्य म्हणजे 5 जगद्गुरु आणण्याचं फळ आज तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि असाच कार्यक्रम दरवर्षी व्हावा असा मंगल आशीर्वाद सर्व कार्यकर्त्यांना कमिटीला देतो. मी संतोषला विचार, कमिटीचा अध्यक्ष कोण आहे? ते म्हणला सगळी कमिटीच अध्यक्ष आहे म्हणला. बघा, बरेच जण काय असतात, वेळ मिळाली की श्रेय घ्यायचं बघतात. पण संतोष एकदम प्रामाणिक व्यक्ती आहे, गजानन आमचा प्रामाणिक व्यक्ती आहे. दोघांचाच संपर्क आला, त्यामुळे मला असं वाटलं शीतावरनं भाताची परीक्षा करायला काय हरकत नाही. सगळा सिल्वासा भागातील आपला भक्त परिवार चांगल्या गुणाचा आहे. चांगल्या कलाकारांना तुम्ही दाद दिलीत. या ठिकाणी मृदंगाचार्य आहेत, यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विना घेऊन उभा राहणं इतकं महत्वाचं नाही महाराज. सरस्वतीचं ते वाद्य आहे आणि घरोघरी ज्ञान पोचवणारं ते वाद्य आहे. म्हणून ज्यांनी विना घेतला त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. सर्वात महत्वाचं, टाळ्या वाजवायला, बोलायला, उभा राहायला, बसायला अंगामध्ये ताकद लागते. आणि ती ताकद अन्नदानातून तयार होते. म्हणून जे जे अन्नदाते आहेत त्यांच्याकरता सुद्धा टाळ्या वाजवा महाराज. एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे, अन्नदानम महादानम विद्यादानम ततःपरम अन्नेन शनिका तृप्ती यावत जीवम तू विद्या. तुम्हाला विचारेल, सिल्वासाचा कार्यक्रम फक्त जेवायसाठीच होता का? तर तुम्ही सांगायचं नाही, जेवणही होतं, जेवणाचं दानही होतं, म्हणजे अन्नदानही होतं आणि ज्ञानदानही होतं. अन्नदान हे आम्हाला शरीर चालवण्यासाठी आहे आणि विद्यादान हे मन आणि बुद्धी चालवण्यासाठी आहे. आणि म्हणून शरीर, बुद्धी आणि मन यांना परिपक्व करणारा यज्ञ म्हणजे अखंड शिवनाम यज्ञ आपल्या नगरीमध्ये संपन्न झाला. सर्वात महत्त्वाचं बघा, टावर खाली रेंज नसते. इथं छोटी छोटी मुलं आहेत, त्यांच्याकरता एकदा जोरानं टाळ्या वाजवा. आणि पाठीमागं माझ्या मातृवर्ग किती सुंदर चालत्या मातेनं म्हणली, टाळ घेऊन मातृवर्ग सुद्धा उभा आहे. आणि बघा, शोभा घडले त्यांच्या पाठीमागं जिजाऊ उभी होती. मी बोललो माझ्या पाठीमागं या माता टाळ घेऊन उभा आहेत म्हणून. शिवहार. हा, आणि म्हणून जास्तच न बोलता अशाच पद्धतीची सेवा आपल्या सिल्वासा नगरीमध्ये सदैव घडावी अशी प्रार्थना सच्चिदानंद स्वरूप भगवंताला करतो. आणि झालेली सेवा सद्गुरू राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली तथा माझे गुरुवर्य सद्गुरू सांब शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या चरणी समर्पित करतो. गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली.